सूरदास सांगतायत, की "तारेही न टरे कर्मगत." म्हणजे आपण केलेल्या कर्माचं फळ आपल्याला भोगावंच लागेल. आणि एकनाथ महाराज सांगतायत, "एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश आहे." मग हे 2 संत 2 कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स देतायत का? तर असं नसून सूरदास जे सांगतायत ते सुद्धा 100% बरोबर आहे. पण एकनाथ महाराज जे सांगतायत ते सुद्धा 200% बरोबर आहे. आपण केलेल्या कर्माचं फळ आपल्याला भोगल्याशिवाय सुटका नाही हे जसं बरोबर आहे, तसंच आपण जर गुरूंनी सांगितल्याप्रमाणे सतत कन्सिस्टंटली उपासना करत राहिलो आणि त्याने जर देवाला करुणा आली, तर देव एका क्षणार्धात देव आपल्या कर्माचे भोग संपवू शकतो. मग त्यासाठी उपाय ज्ञानेश्वर माऊली सांगतायत, "एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी." हरीसी करुणा येईल अशी उपासना करत राहणं हा आपल्या हातात मोठं शस्त्र संतांनी दिलंय आणि उपासना करणं म्हणजे सद्गुरूंना आवडेल असं वागणं.